करते। सुरुवातीची बातमी सविस्तर बघणार आहोत। भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पत्त्यावरती मुस्लिम मतदार असं निलेश राणेंनी म्हटलंय। निलेश राणेंचा कणकवलीतील भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती हा आक्षेप आहे। भाजपला मुस्लिम उमेदवार देत नाही, पण त्यांची बोगस मतं चालतात असंही निलेश राणे म्हणतात। बोगस मतदार कुठून आले, निवडणूक आयोगाला प्रश्न केला असं देखील निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। समीर नलावडे हे कणकवलीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। निलेश राणे साहेब, काय सांगाल? एकूणच तुम्ही काल एक निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की समीर नलावडे यांच्या घरामध्ये 3 मुस्लिम मतदारांची नावं आहेत आणि 169 मतदार आहेत, ते वाढलेले आहेत। काय सांगाल, नेमकं काय नेमकी तक्रार आहे? भाजपचे नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट कणकवलीमध्ये ह्यांच्या घराच्या ॲड्रेसवर तुम्ही मतदार यादी बघाल तर घराला नंबर असतो, त्या नंबरवर आम्हाला मुस्लिम मतदार तिकडे सापडले। ते बोगस आहेत, कसे आले तिकडे, हे सगळे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत। त्यांनी काय केलं, निवडणुकीच्या अगोदर हे इथून तिथून बाहेरून जवळपास हे 150-200 मतदार एकत्र केले। भाजप पक्ष जो महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाला कधी उमेदवारी देत नाही, पण मतं चालतात, ती पण बोगस मतं आहेत, ही काय ऑथेंटिक मतं आहेत अशातला भाग नाही। गरज पडली तर आंदोलनाला बसणार निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये, आणि जर त्याच्यावरही काय नाही झालं तर आम्ही बूथवर ही लोक 169 लोक ही कशी पोचतात ते आम्हाला पण बघायचं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। तर नारायण राणे यांचा फोटो ज्यांनी कचऱ्यात फेकला त्यांच्यासाठीच निलेश राणे जीवाचं रान करतायत अशी टीका समीर नलावडे यांनी केली आहे। असं वाटतंय की निलेश साहेबांकडून अपेक्षा नव्हती की निलेश साहेब जे आज काय जीवाचं रान करतायत कणकवली शहरामध्ये, मी दर 2 तासांनी येईन, कोणासाठी करतायत तर या माणसाने, ज्या माणसाने राणे साहेबांचा फोटो काढून कचऱ्यात फेकला होता, अक्षरशः कचऱ्यातला फोटो माझ्याकडे आहे, त्या माणसाच्यासाठी निलेश साहेब एवढं जीवाचं रान करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय। हे सर्वात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीयदृष्ट्या दुर्दैव आहे। निलेश साहेबांनी राजकीय तक्रार करून दे, राजकीय काय ते करून दे, त्यांच्यासाठी ताकद लावून दे, पण माझ्या घरावर आले हे मला आवडलेलं नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। मोरे, अस्मिता संतोष भारी, दीपेश छगन राजपूत, माधुरी हरेश दोडी, अशोक पाल्या माची, रश्मिता राजू धोडी, सविता जयप्रकाश बुजड, सईद रशीद शेख, आशा अरुण फाटक, वरुण राजा राजेश पारेख, आदेश शिनवार धांगडा, कृपाली जितेंद्र पाटील, चंद्रकांत लक्ष्मण खुताडे, रेखा अतुल माळी, कीर्ती आनंद मेहता, शमी निजामुद्दीन पिरा, धर्मेश राजेंद्र माच्छी, स्नेहा वैभव मर्दे, बिजल बबला माच्छी, तन्मय पवार। झाले काय? आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचं, विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहेत, त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो। हफीजू खान, संजय पाटील, मिलिंद मावळे, रमेश पाटील, पूजा धोडी, विजय, सगळ्यांना घेऊ का? विजय विनोद सोनी, सूरज जयस्वाल, संगीता माची, मिलन माची, अश्विनी माची, भाविन पारे, कमलेश शाह, लता धोडी, प्रियंका भरवाड, आशा हवलदार सिंग रजपूत, रुचिता ओजेश पाटील, विशाल माची, पंकज जयस्वाल, रवींद्र कोरे, संदीप चौबळ, दीपिका, दिलीप दुबळा, मिलिंद बारी, मुफीज मिर्झा, या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचं, ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो, इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा, विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यावेळेस हे लोक, ज्या लोकांनी योगदान दिलंय